कारण ऑलरेडी लेट झाला आहे आणि एका दिवसात आमचा गावचा प्रीमियर लीग संपणार आहे, म्हणून पहिला मॅचचा टॉस झालेला आहे ऑलरेडी। तर रेडी राहा आयुष 11 आणि युवा सरपंच मांडला। बहुत झंझट है मेरे। अरे वहाँ हम लोग आज 7:30 से गई थे, एक टी-शर्ट में बैठ के तर आलेले मान्यवर त्यांचा आम्ही पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत। आलेले मान्यवर तर आमच्या गावचे मांडला गावचे युवा सरपंच ऋतिक नागोदकर यांच्या हस्ते आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करण्यात येईल। शाल आणि पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतील। तर माननीय श्री अजगर दलवी यांचा सन्मान करतील आमच्या गावचे युवा सरपंच ऋतिक नागोदकर यांच्या हस्ते त्यांना शाल आणि एक पुष्प देऊन त्यांचा इथे सन्मान करतात। टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी। धन्यवाद। तर याच्यानंतर आपण सन्मान करणार आहोत आमच्या मांडला गावचे समाजाचे अध्यक्ष श्री संतोष पाटील यांचं सुद्धा स्वागत करतील। एक पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल। ते सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे। तसेच आमच्या मांडला ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रफुल्ल पालवणकर यांचं स्वागत सुद्धा आमचे युवा सरपंच ऋतिक नागोदकर हे शाल आणि तर आमच्या गावचे माजी क्रिकेटपटू आम्ही त्यांना ओळखतो असे आमचे गावचे इक्बाल घारे मान्य असे इक्बाल घारे आणि 11 फायटर संघाचे कर्णधार होते त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय। प्रफुल्ल रोहेकर प्रफुल्ल पालवणकर यांच्या हस्ते त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतोय। तसेच माजी अध्यक्ष गणेश पालकर यांचा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत। पुष्प आणि शाल देऊन त्यांचा सुद्धा आम्ही त्यांना सुद्धा सन्मानित करणार आहोत। तो सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे। तसेच आमच्या गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष श्री परशुराम पाटील यांना सुद्धा आम्ही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत आहोत। तो सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे। तर त्यांचा सन्मान करतील आमचे युवा सरपंच ऋतिक नागोदकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे।
तसेच आमच्या गावचे शाखा प्रमुख संदीप आहे. तसेच आमच्या गावचे ज्ञानेश्वर नागोटकर यांना सुद्धा आम्ही सन्मानित करण्यात आत्माराम नागोटकर यांना सुद्धा आम्ही सन्मानित करत आहोत. एक शाल आणि पुष्प देऊन त्यांना सुद्धा सन्मान करण्यात येत आहे. तसेच आमच्या गावचे माजी सदस्य धर्मेंद्र गायकवाड यांना सुद्धा आम्ही शाल आणि पुष्प देऊन त्यांचा सुद्धा सन्मान करतोय. तो सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे. त्यांचा सन्मान करतील युवा सरपंच ऋतिक नागोटकर यांच्या हस्ते. तसेच आमच्या गावचे श्री एकनाथ पाटील यांना सुद्धा आम्ही सन्मानित करण्यात आहोत. एक शाल आणि पुष्प देऊन त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात येत आहे. तसेच आपल्या मालदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रफुल्ल पालवणकर यांना सुद्धा आम्ही सन्मानित करत आहोत. एक शाल आणि पुष्प देऊन. तसेच मालदा गावचे चर्मकार समाजाचा अध्यक्ष प्रफुल्ल रोहेकर यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय. प्रफुल्ल पालवणकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येईल. तसेच एक आनंदाची बाब आहे, या मैदानावरती जे टी शर्ट परिधान केलेत ते प्रफुल्ल रोहेकर यांच्या हस्ते यांच्याकडून देण्यात आलेले आहे. तरी त्यांनी सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे, सन्मान द्यायचा आहे त्यांना. तसेच प्रमोद नागोटकर यांना सुद्धा मी वरती बोलवतो. माजी सरपंच यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय, त्यांना सन्मानित करतोय एक शाल आणि पुष्प देऊन. आणि दोन्ही संघांनी आपली प्लेइंग 11ची लिस्ट पाठवायची आहे, इथं द्यायची आहे. तिथे कम्प्युटरवरती त्यांची नावं नोंदवली जातील. तसेच राजा नागोटकर यांनी सुद्धा वरती यायचं आहे स्टेजवरती, त्यांना सुद्धा आम्ही सन्मानित करणार. तसेच इम्दाद पठाण यांनी सुद्धा स्टेजवर येऊन त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच माजी उपसरपंच राजेश पाटील यांनी सुद्धा सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे. राजे यांनी सुद्धा ग्राउंडसाठी खूप मेहनत केली, त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांच्या सपोर्टमुळे आज हा मैदान आपल्याला इथे पाहायला मिळतोय. नक्की त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय. तसेच आमच्या गावचे इम्दाद पठाण यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय शाल आणि पुष्प देऊन. तसेच हनीफ नाईक सुद्धा असतील, त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे, त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत. तसेच सदानंद नागोटकर यांच्याकडून आपल्याला बेस्ट फिल्डरसाठी त्यांच्याकडून शूज आले आहेत. नक्की त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय स्टेजवरती. तसेच सदानंद नागोटकर यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. तसेच रवींद्र पालकर यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. त्यांच्याकडून सदानंद नागोटकर यांच्याकडून आपल्याला शूज मिळालेले आहेत बेस्ट फिल्डरसाठी. आपले युवा सरपंच ऋतिक नागोटकर यांचेच ते वडील आहेत. तसेच आमच्या गावचे भालचंद्र पाटील यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे, सन्मान स्वीकारायचा आहे. हॅलो, मॅच चालू व्हायच्या आधी प्लेइंग 11 इथे पोहोचली असेल तर मॅच चालू करायची आहे. प्लेइंग 11. तसेच आमच्या इथे जो भव्य दिव्य स्टेडियम उभा केला आहे त्याला खूप मेहनत लागते आणि असं मेहनतीचं काम आमचे डेकोरेटर्स रमेश रोहेकर यांना सुद्धा आम्ही सन्मानित करणार आहोत. त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. रमेश रोहेकर
त्यांनी आजचा हा स्टेज तसेच आमचे लाईव्ह ज्यांनी प्रत्येकाच्या घराघरात या सामन्यांचं प्रक्षेपण पोहोचवले असे लाईव्ह tenniscricket.com चे नंदन घरत यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती बोलवतो, त्यांना सुद्धा सन्मान करतो. वसीम दलवेने पण यायचं आहे, त्यांना सुद्धा आम्ही सन्मान करतो. चला बॅट्समन पाठवायचं आहे, सलामीचे फलंदाज क्रीजवर पाठवा आणि एकाने प्लेइंग 11 तिथे द्या, नावं नोंदवायची आहेत. वसीम दलवे यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय शाल आणि पुष्प देऊन. तसेच आमचे आज समालोचक जे सुरेवरून बिलॉंग करतात ते आज खास आपल्या आतिश पावसे यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय, कारण आज दिवसभर त्यांना इथं बोलायचं आहे, समालोचन करायचं आहे. त्यांना सुद्धा आम्ही शाल आणि पुष्प देऊन त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. धन्यवाद, आमच्या आमंत्रणाला मान देऊन तुम्ही आलात आतिश पावसे, धन्यवाद. तर आलेल्या मान्यवरांचं खूप खूप स्वागत करतो आणि या सामन्याचा आस्वाद घ्यायला पाहिजे आणि तुम्ही इथेच थांबायचं आहे अशी विनंती करतो, कारण आपला अमूल्य वेळ खर्च करून इथे उपस्थिती दिली त्याबद्दल आम्ही मानला प्रीमियर लीग तर्फे आमचा खूप खूप अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि आता सामन्याला सुरुवात होतोय. पहिला सामना आयुष 11 मांडला विरुद्ध दोन्ही संघांना शुभेच्छा. विनंती करतो आतिश पावसे. तर आपल्या मुलं प्रीमियर लीग साठी आपल्या समाजाचे अध्यक्ष संतोष पाटील यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे, तरी मांडला प्रीमियर लीग त्यांचा आभारी आहे. तसेच मुस्लिम समाज अध्यक्ष मान्य श्री अजगर दलवी यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये आलेले आहेत आपल्या प्रीमियर लीग साठी, धन्यवाद, आभारी आहोत त्यांचे. तसेच कंटाळी माजी अध्यक्ष परशुराम पाटील यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचे देणगी आलेली आहे, तरी आमच्या प्रीमियर लीग तर्फे त्यांचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतो. तसेच शाखा प्रमुख संदीप नागावकर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाची देणगी आलेली आहे आपल्या प्रीमियर लीग साठी, एक आर्थिक मदत म्हणून त्यांच्याकडून आलेली आहे, धन्यवाद करतो आम्ही, आभार मानतो त्यांचे. गणेश पालकर आमच्या मांडल्याचे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची देणगी आलेली आहे, तरी प्रीमियर लीग तर्फे आम्ही त्यांचे आभार मानतो. तसेच आमच्या गावचे माजी सदस्य धर्मेंद्र गायकवाड यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे, तरी आपले मांडला प्रीमियर लीग तर्फे त्यांचा आम्ही खूप खूप आभार मानतो. मी या ठिकाणी विनंती करेन सन्माननीय अजगरभाई दलवे यांना की आपण मांडला प्रीमियर लीग आहे, या मांडला प्रीमियर लीगचे सन्माननीय सर्व खेळाडू आपल्या गावचे सर्व सदस्य यांना 2 मिनिटाची शुभेच्छा द्यावेत अशी मी त्यांना विनंती करतो. मांडला प्रीमियर लीग च्या स्पर्धा मांडला गावी चालू होतो आहे, म्हणजे त्याचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहाने पार पडलेला आहे. त्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमच्या पंचक्रोशीतील आमच्या गावातील सर्व मान्यवर विनंतीला मान देऊन या ठिकाणी पोहोचले, त्यांचं आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व संघांच्या कर्णधारांचं आणि
कामगिरी बजावत असणाऱ्या त्यांना पंचांना 2 मिनिटाची शुभेच्छा द्यावेत. सर्वांचं मी स्वागत करतो आणि ज्याप्रमाणे उद्घाटन सोहळा उत्साहाने पार पडला त्याचप्रमाणे ही स्पर्धा अत्यंत शांततेने उत्साहाने पार पडेल याची खबरदारी घेण्यासाठी प्रत्येक संघाच्या कर्णधाराने आणि खेळाडूने अत्यंत संयम आणि खेळ करून पंचांच्या निर्णयाचा अत्यंत शांततेने पंचांचा निर्णय मान्य करून या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही ह्याची दक्षता घ्यावी आणि ही स्पर्धा संपूर्णपणे सुरळीत पार पडेल ह्याची खबरदारी घेऊन प्रत्येक संघाला विनंती करतो जो संघ जिंकेल त्याचं अभिनंदन करून आपण ही स्पर्धा शांततेने पार पाडावी अशी माझी विनंती आहे आणि आयोजकांना देखील विनंती करतो की त्यांनी याच्या पुढे ह्यापेक्षाही चांगल्या प्रकारच्या स्पर्धा भरवून ह्या गावांमधून काहीतरी चांगले प्रतिभा खेळाडू निर्माण व्हावेत याची चिंता करावी याचे प्रयत्न करावे आमच्या शुभेच्छा आपल्या कायम पाठीशी राहतील आजही आहेत आणि भविष्यात देखील राहतील आणि पुन्हा एकदा मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई. आज महानलाचं हे 5वं पर्व आहे. आणि या समारंभाला आम्हा सर्व व्यासपीठावर बसलेले जे पाहुणे आहेत त्यांना तुम्ही आमंत्रण देऊन इथे व्हॉलेंटियर्स प्लीज बाउंड्रीचा ताबा घ्या. तमाम या मंचावर बसलेल्या सर्व ज्येष्ठ जे आहेत त्यांच्याकडून शुभेच्छा आणि ह्याच्यानंतर सांगा प्लीज सर्व बाउंड्रीच्या नेहमी शुभेच्छा या सर्व खेळाडूंना देत आलो आहोत आणि आता सुद्धा संयमाने आणि व्यवस्थितरित्या हा खेळ आणि ही टुर्नामेंट पार पाडावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथे आम्हाला सन्मान दिल्याबद्दल आम्ही कमिटी जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद इक्बालभाई. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जे क्रिकेट मॅच चालू झाले आहेत त्या क्रिकेट मॅचचा पहिलाच जो स्कोर चालू झाला तो सिक्सरने झालेला आहे आणि नक्कीच या 5व्या पर्वामध्ये पहिला 6 या उमेद खारेकडून आलेला आहे. धन्यवाद उमेद, आपण सिक्सर मारलेला आहे आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी संघटनेच्या वतीनं कमिटीच्या वतीनं धन्यवाद मानतो आणि या कार्यक्रमासाठी MPL साठी प्रमोद नागोडकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं देणगी आलेली आहे. खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीनं आपल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. स्कोर 9 झाले. 9 हॅलो. आणि आता मात्र संघाकडून दुसरी गोलंदाजी करत असताना राजेश पाटील टिपतात बॉलिंग वार उलट धारला स्टार्टिंग पहिला चेंडू घेऊन उंच मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू शरीराला लागला आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये बॅट करतो सुरू. हॅलो. तसेच मांडला गावचे प्रमोद नागोडकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे आपल्या कमिटीसाठी प्रीमियर लीगसाठी जमा झालेले आहेत. त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. तर आता वळूया आपण मैदानाकडे. सामना चालू आहे आयुष इलेव्हन मांडला विरुद्ध युवा सरपंच मांडला. याच्यानंतरचं पुढचं समालोचन करतील तर आजच्या दिवसातील आपण सकाळच्या सत्रामधील ही पहिलीच मॅच पाहत आहोत. दोन्ही संघांमध्ये हे लढत चालू असताना आता मात्र या चेंडूवरती जीवदान मिळालंय उभे घारे याला. तसेच मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सीरीज साठी
हॅलो 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 यांना 2 मिनिटाची शुभेच्छा द्यावेत अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो तसेच आमचे मान्यवर अतिथी ट्रायक्रॉन कंपनीचे मालक मॅनेजर जमीर यांचा सुद्धा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. तसेच आमच्या मांडला गावचे माजी अध्यक्ष संतोष देऊळकर आणि तो पालकर और फायर बेपूर समाचार घेत असताना मैदानामध्ये सफीर दाखवे याचा 2 चेंडूंवर 2 फटके पाहायला मिळाले. तसेच आम्ही त्यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल. इथे माधव फटका फसलाय, पकडलाय झेल आणि संपलाय प्रणित पालकर याचा खेळीचा खेळ. जणू काही मैदानामध्ये प्रणित नावाचं वादळ आलं होतं आणि ते वादळ थांबवण्यासाठी सफीर याला बोलवण्यात आलं होतं. सफीरचा देखील 2 चेंडूंवर पूर्णचा समाचार घेतला होता, परंतु त्यानंतर काय घडलंय मैदानात तर त्यानंतर सफीर याने कमबॅक केलंय. ट्रायकॉन कंपनीचे मॅनेजर जमीर यांचा सुद्धा सन्मान केलेला आहे. ऋत्विक नागोडकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान शाल आणि पुष्प देऊन त्यांचा सुद्धा सन्मान करत आहोत. तर ट्रायकॉन कंपनीचे मॅनेजर जमीर यांच्याकडून 6,000 या आपल्या प्रीमियर लीग साठी आलेत. त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी अमूल्य वेळ खर्च करून इथे उपस्थिती दाखवली, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद. एकामधील आतापर्यंत 2 चेंडू येणं बाकी आहेत. एक महत्वपूर्ण हा बळी प्राप्त केल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाला आहे सफीर दाखवे. मैदानामध्ये नवीन बॅटर फलंदाज अरफात दाखवे आलाय. टप्प्याचा चेंडू बरोबर चांगला स्ट्रोक खेळून काढलाय. पॉईंटच्या दिशेने हा चेंडू चाललाय सरसावत, चांगलं क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवरती थ्रो काहीशी अपुरी करण्यात आली. या चेंडूवर पुढे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आता धावसंख्या स्कोर बोर्डती आलेला आहे 26 धावा 26. आता मात्र काहीसा फसव्या प्रकारचा चेंडू फेकण्यात आला होता, परंतु पंचांनी त्या ठिकाणी अवंतर घोषित केला आहे, वाईट चेंडू घोषित केला आहे. आणि आता मात्र पंचांकडून रिव्ह्यूची रिव्ह्यू सांगितला सर, रिव्ह्यूची मागणी केलेली आहे.
वाईट चेंडू. पंचांच्या निर्णयावर ठाम आहेत. अगदी अप्रतिमरित्या या ठिकाणी निर्णय आलेला आहे. पहिल्या 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये आपल्याला संपवायचे आहे मित्रांनो. त्या स्वरूपाचा चेंडू होता आणि इथे एलबीच्या स्वरूपात बाद झाला यार. बाद आपल्या संघासाठी काहीशी नाखुश अशी कामगिरी करून पुन्हा एकदा मैदानातून बाहेर येताना दिसतोय. कुठेतरी खेळ चांगला चालला होता, परंतु या ठिकाणी नजर लागल्या युवा सरपंच मांडला संघाला. लढीत बाद झाल्यानंतर आपण अरफातला पाहिलं होतं की अरफातनं मोठी खेळ करणं गरजेचं होतं मैदानामध्ये आणि ते काहीसे करता आले नाही. यावेळी मात्र मैदानामध्ये स्वतः संघाचा संघ मालक ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच सन्मान्य श्री ऋतिकजी नागोडकर यांचं आगमन झालंय. खेळपट्टीवर आपल्या संघासाठी कशा प्रकारचा खेळ त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळेल आणि खरोखरच हे देखील बघायला मजा येईल. धावसंख्या फिरवली ती म्हणजे 26 धावफलकावरती येऊन पोहोचलेले आहेत. 2 षटकं संपलेली आहेत. 12 चेंडूंचा खेळ झाला आहे. 12 चेंडूवर आतापर्यंत 26 धावफलकावरती आलेल्या आहेत. 27 सॉरी. चला मित्रांनो, गेम थोडं फास्ट करायचं आहे कारण का वेळेला खूप महत्व आहे. वेळेला महत्व द्या तरच तुम्हाला वेळ महत्व देईल. कारण का आपण पाहिलं तर सकाळी मिळणारा न्यूजपेपर 4 रुपयाला मिळतो, परंतु तोच न्यूजपेपर वेळेप्रमाणे बदलतो आणि संध्याकाळी 4 रुपये किलोनी रद्दीत देखील विकला जातो. म्हणून मित्रांनो सांगतोय वारंवार, वेळेला महत्व द्या. वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही. नेक्स्ट गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय राज रोहेकर. आपल्या गावाची प्रीमियर लीग आहे. नवीन चेहरे पाहायला मिळतील. खरोखरच चांगला खेळ करतात देखील पाहायला मिळतील. चांगला चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज झेल खाली आणि इथे काय झालंय तर देव देत आणि कर्म नेत. बघा मित्रांनो, राज रोहेकरची गोलंदाजी आपण राज रोहेकरकडे पाहिले तर खूप महत्वाचं होतं. उभे मैदानात असताना मोठी खेळी येऊ शकतो. उभे त्याच्या बॅट मध्ये पडतो. चेंडू घेऊन सज्ज झालाय राज रोहेकर. गोटाचा चेंडू चांगला फटका खेळून काढलाय लीगच्या दिशेने. या चेंडूवर देखील पळून 1 धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धावेने धाव फलक थोडस पुढे सरकतोय. धाव संख्या झाली आहे 30. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राज रोहेकर याची. आपण त्याची जर गोलंदाजीची ऍक्शन पाहिली तर काहीसा चेंडू लपवून घेऊन येतोय. कधी प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन करताना पाहायला मिळतोय. एकदा राज, हो चांगला चेंडू आणि तेवढा चेंडू गेला या चौकार. इथे मात्र धावा मिळतात 4. कमान डीजे. आवश्यक एवढं जेवढी चांगली गोलंदाजी होते ना मित्रांनो मैदानामध्ये, तेवढंच चांगली फलंदाजी देखील युवा सरपंच मांडला या संघाकडून होतोय. कारण का स्वतः संघाचा संघ मालक यावेळी मैदानात खेळतोय. पूर्णतः आपली मेहनत झोकून देताना पाहायला मिळतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा राज, हो 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 अति वेगाने चेंडू गेलाय. ओव्हर स्टेपचा नो.
चेंडू होता, परंतु ओव्हर स्टेपचा नो या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. खरोखरच अतिशय वेगाने गोलंदाजी चालली राज रोहेकरच्या. एका चुनाने भित्त कसा मारा चाललाय मैदानामध्ये राज रोहेकरच्या हातातून. चेंडू केवळ पुन्हा एकदा सज्ज झालाय. आडव्या रट्टे फटका मारण्याचा प्रयत्न प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन करताना पाहायला मिळतोय. शतकातील अजून देखील 2 चेंडू येणं बाकी आहेत. धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे. हा, जर विकेट किपरनी बॉल कलेक्ट केला तर रन नाही घेऊ शकत. हा, शेवटच्या 1 चेंडूवर जेव्हा 1 धावेची गरज असेल त्यावेळेला धावू शकतो आपण. हो, फुलटाच प्रकारचा चेंडू होता. चेंडू चालला आहे कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु आउटफील्ड खराब असल्या कारणाने काहीच कंबन झाला. इथे देखील चेंडू. गोलंदाजी मात्र चांगली होते, परंतु कुठेतरी गोलंदाजाचा पाय थोडासा लाईनच्या पुढे जातोय आणि इथे देखील ओव्हर स्टेपचा नो आलाय. 37 या आकड्यावरती पुढचा चेंडू घेऊन राजवेकर. हो, चांगला चेंडू, दीर्घाव स्वरूपाचा चेंडू आलाय. जर ओव्हर स्टेपचा नो आला ना तर कुठेतरी गोलंदाजाचं मनोबल थोडंफार का होईना खचतं, परंतु यावेळी काय मैदानात वेगळंच पाहायला मिळतंय. नो झाल्यानंतर सुद्धा कमबॅक करताना येते. मला हे सिद्ध करून दिलंय मैदानामध्ये राज रोहेकर याने. पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालाय. देखील चांगला चेंडू, शतक संपलंय आणि या 3 शतका अखेरीस धावसंख्या स्कोरवरती आलेली आहे. 37 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत चांगली गोलंदाजी झालेली आहे. युवा सरपंच मांडला या संघाच्या राज रोहेकर याच्याकडून. दोन अवंतर चेंडू फेकून सुद्धा फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज राज रोहेकर याने. बरोबरच चांगलं कमबॅक झालं युवा सरपंच मांडला. आपण पाहतो दोन्ही संघामध्ये एक बाजूला जरी उमेदधारी असला तरी दुसऱ्या बाजूला आपण समीर दाखवे याला पाहणार आहोत. एका बाजूला जर ऋतिक नागोडकर असला तर दुसऱ्या बाजूला आपण समीर याला पाहणार आहोत. दोन्ही महत्वपूर्ण हा सामना आहे, मोठी मॅच आहे. महासंग्राम जणू म्हणावा लागेल मैदानामध्ये दोन्ही संघांमध्ये रंगला जातोय. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज झाला एक जुना जाणता अनुभवी गोलंदाज कुणाल थले. आपण पाहतोय कुणाल थळे याच्याकडे ज्यावेळी आपण मुंबई सारख्या विभागात खेळतो आपला सहारा मांडला संघ घेऊन, त्यावेळी त्या संघाचा सरसेनापती करता धरता कुणाल थळे याच्याकडे पाहतो. इथे मात्र चांगला फटका जरूर आला होता. चेंडू गेलाय डिक्लर झोन मध्ये 2 धावे करिता आणि या 2 धावेने इथे मात्र पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च करतोय कुणाल थळे. ज्या प्रकारची आपण खेळपट्टी पाहतोय अतिशय सुरेख अशी खेळपट्टी आहे यावेळी मांडला प्रीमियर लीग साठी. एकदा चांगला फटका, चेंडू हवेत आहे ते देखील चेंडू गेलाय 2 धावाने करता. चांगली फलंदाजी चाललंय मैदानामध्ये ऋतिक नागोडकर याच्याकडून. परंतु अशा प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे. जिथे जर मोठे फटके येत नाहीत ना तर तिथे आपल्याला सिंगल डबलने सुद्धा सामना बोलून येणं गरजेचं आहे आणि ते चांगलं कर्णधाराला माहिती आहे आणि त्याच प्रकारचा खेळ चाललाय मैदानामध्ये ऋतिक नागोडकरच्याकडून. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लोकांच्या दिशेला खेळून काढलाय चेंडू. लोकांच्या दिशेला खेळून काढलाय चेंडू आणि या चेंडूवर मात्र 1 धाव मिळाले ऋतिक याला आणि युवा सरपंच मांडला संघाला. धावसंख्या झालेली आहे 42
चांगली गोलंदाजी कुणाल याची आतापर्यंत उभे धारे याचे 3 चेंडू लगातार निर्धाव गेलेले आहेत. 42 42 अजून देखील या षटकामधील शेवटचे 2 चेंडू येणे बाकी आहेत. चेंडू अवंतर घोषित केलाय पंचांनी. वाईट चेंडू घोषित झालाय आणि या एक धाव मिळाले अवंताच्या स्वरूपात युवा सरपंच मांडला संघाला. आतापर्यंत कुठे गोलंदाजीला कौतुक केलं जात होतं आणि त्या कौतुकाला कुठेसा काला टिक्का जणू लावलाय. कुणाल याने वाईट चेंडू फेकलाय. कुणाल याच्या माध्यमातून मोठा फटका आलाय का चेंडू हवे. कुणालाच्या माध्यमातून मोठा फटका आलाय का चेंडू हवे. त्या आहाबार षटकामध्ये कुणाल आला होता आणि कुणाल यांनी चांगली गोलंदाजी केली. धावसे येऊन पोहोचलेले आहे 50 या आकड्यावरती. 51 धावांचा मान असणार आहे आणि 50 हा आजच्या दिवसातील या पहिल्या सकाळच्या सत्रामधील पहिलाच हा आकडा स्कोर बरोबर आलेला आहे. 50 खरोखरच कौतुक करावं असं वाटते की ना षटकाराची सुरुवात झाली होती आणि उत्कृष्ट असा स्कोर देखील येऊन पोहोचलाय युवा सरपंच मांडला संघाचा. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर हा सरपंच साहेबांचा संघ आहे. फलंदाजी स्वीकारली होती आणि फलंदाजी जोरावर आतापर्यंत 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 51 धावांचा मान ठेवलेला आहे. तर चला युवा सरपंच मांडला संघ आपल्याला एक विनंती असणार आहे. आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. लाईनअप मध्ये जायचं आहे. शिस्तीचं पालन करायचं आहे. यानंतरचा होणारा सामना आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. अर्थातच श्री समर्थ महाळुंगे वर्सेस आफ्ताब 11 मांडला. दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांना विनंती असणार आहे की आपण त्वरित टॉस बॉक्स कडे वळायचं आहे. नाणेफेकी करून घ्यायची आहे. यानंतरची होणारी लढत आपण पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय. श्री समर्थ महाळुंगे विरुद्ध आफ्ताब 11 मांडला. दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपण टॉस का बॉस यासाठी आपण जोडले जाणार आहोत. परेश पाटील यांच्या समवेत आपण नाणेफेकी करून घ्यायचं आहे. परेश पाटील या मांडला गावचे आपण पाहतो एक उत्कृष्ट समालोचक यांच्या भूमिकेमध्ये वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळतात.
चला परेश पाटील. युवा सरपंच मांडला संघाने प्रथम फलंदाजीच्या जोरावर 50 धावांचं टार्गेट ठेवलं. देखील पाटील आणि सफीर दाखवे. यांच्या बाजूने नाणेफेकीचा फाऊल लागलाय. त्यांनी आपला निर्णय लगेच सांगायचा आहे. तसेच आमच्या गावचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. तसेच आमच्या गावचे मान्य श्री इक्बाल दंदने यांची सुद्धा उपस्थिती लागलेली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही मानला प्रीमियर लीग तर्फे त्यांचं सुद्धा स्वागत करतो. आणि बाकीचे जे संघ आहेत त्याच्यानंतर जर सामना असेल त्यांनीच फक्त एक ग्रुपमध्ये थांबायचं आहे. बाकी संघांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. याच्यानंतर जो संघ आहे त्यांनीच फक्त व्हॉलेंटियर कमी आहेत. प्रत्येकाने सहकार्य करायचं. प्रत्येक खेळाडूंनी सहकार्य करायचं. तर सामना चालू ते वलिया मैदानाकडे चाललेला सामना आयुष्य मांडला विरुद्ध युवा सरपंच मांडला यांच्या दरम्यान तो सामना चालू आहे. सलामीचे फलंदाज सफीर आणि निखिल पाटील मॅन फ्रॉम मांडला आणि सगळेच मांडल्याचेच आहेत. तर सामना चालू होते. पहिले षटक घेऊन येतो उब्बेत खारे. सलामीचा फलंदाजी सुद्धा केली. उत्कृष्ट फलंदाजी त्यांच्या बॅटमधून पहिला या प्रीमियर लीगचा षटक पाहायला मिळाला. पहिला चेंडू सफेदसाठी सुरेख चेंडू. इतका चांगला भेगा गॅप शोधलाय आणि चेंडू गेलाय हालाय सीमारेषा पार. चौकार. पहिल्या चौकाराने स्वतःची वैयक्तिक खातं पूर्ण केलेलं उत्कृष्ट फलंदाजी त्यांच्या बॅटमधून पहिला या प्रीमियर लीग पहिला चेंडू सफेदसाठी होती. इतका चांगला भेगा सफेद चौकाराने. नक्की धावसंख्या 51 धावांचं आव्हान आहे. चेंडू जात आहे वन बाउंड सीमारेषा पार हालाय दंडने. 51 धावांचं आव्हान आहे. लागली आहे ती म्हणजे चांगला दंडाने 2 चौकार. आता मात्र हॅट्रिक होईल का चौकाराची पाहायला लागेल. कारण गोलंदाज उभे सुद्धा आहे त्याच्या
निखिल पाटील याला आणि या मैदानावरती रोज प्रॅक्टिस सुद्धा होत असते आणि त्या सरावामध्ये जो चांगला क्रिकेट खेळतो, चांगली फलंदाजी करतो. आता पाहायचं आहे काय होईल. हो हो, नमुना बघा, पहिलाच बघा मानवंदना दिली आहे ती आमच्या पहिल्या कक्षाला. आणि या आणि त्याचा नमुना पहिला चेंडू स्वतःच खातं खोलतोय 6 धावेने निखिल पाटील. 6 धावेने धावकेत वाढवते. धावसंख्या झाली आहे 17. आता मात्र खतरा होईल का कोणासाठी. एकावन्न धावाचा पाठलाग करत असताना मात्र प्रयत्न करायचे आहेत. ते मात्र युवा सरपंच मानला संघाला. आता मात्र हुकमी गोलंदाज त्यांनी काढलाय. एक आपल्या भातीतील एक हुकमी तीर सचिन जाधव. बघायचं आता कसा रोखून ठेवेल का सफीर याला. काय होईल, काय बिघडेल, काय घडेल. येणारी वेळ ठरवेल. येणारी वेळ काय असेल, सचिनसाठी असेल की सफीरसाठी. पहिला चेंडू सचिन याचा. ओ चेंडू चांगला आहे, निर्धाव आहे. पहिला चेंडू बीट होत आहे. नो चेंडू आहे. ओके, नो चेंडू आहे. पहिलाच खराब चेंडू, फ्री हिट. थोडस क्षेत्ररक्षणात मिसअंडरस्टँडिंग झाले, त्याच्यामुळे पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय. नक्की आयुष श्रीमान मांडला संघाला एक बोनसच्या धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढते. धावसंख्या झाली 22. पुन्हा एकदा सचिन. ओहो, भिकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा काय दणदणी छक्का. हॅलो, नक्कीच या 6 धावेने धावसंख्येत वाढवते. धावसंख्या झाली 28. पुढील चेंडू घेऊन सचिन. पुन्हा एकदा भेटावला चेंडू हवेत आहे पण क्षेत्ररक्षक नाही आहे. नक्कीच हा चेंडू येतोय. हा येतोय दणदणीत षटकार. 6 धावेने मात्र आता मात्र धावसंख्या वेगाने पळती आहे. 6 धावेने धावसंख्या झाली आहे 34. 34. लॉस ऑफ नो विकेट. कोणताही गडी बाद नव्हता पण क्षेत्ररक्षक नाही आहे. नक्कीच काहीतरी करावं लागेल. गोलंदाज सचिन सुद्धा आता खूप महाग पडतोय तो आपल्या संघासाठी. पुढील चेंडू फुलका चेंडू आणि ही आहे मानवंदना आपल्या पवेलियन कक्षाला. फुलका चेंडू आलेला हा 3रा पडतोय तो आपल्या संघासाठी. आणि ही आहे 51 धावांचं आव्हान होतं. परंतु असं वाटतं की 3 षटकार सामना संपवतोय की काय सफीर. काय फॉर्म मध्ये आहे, काय फॉर्मात आहे. बॅट म्हणजे आग ओकती आहे. प्रत्येक चेंडूवरती हल्ला करतोय, हल्ला बॉल करतोय आणि दाखवून देतोय. अशा प्रकारे फलंदाजी होईल आमच्याकडून. पुढे चेंडू घेऊन सचिन. आता मात्र बाहेरीचा चेंडू होता तितकाच चांगला पण चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच थांबेल. एका धावेने धावसंख्येत वाढवते. धावसंख्या झाली 41.
कोणताही गड बाद न होता 41 धावसंख्या फलकावर लागली आहे या षटकातील. आता फक्त उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडू मध्ये काय होईल? सफीरला बाद करण्यात यश मिळेल का सचिनला? बघायचं आहे. येणारी वेळ ठरवेल, कारण कशा प्रकारचा कमबॅक करेल का सचिन, का सफीर 2 चेंडू हा सामना संपवेल, बघायचं आहे. सचिन पुन्हा एकदा सफीर स्लोवर चेंडू, फसवा चेंडू, याची गरज होती अगोदर. ते बंधू काहीस लेट आलाय हा चेंडू आणि नक्कीच हा चेंडू जातोय निर्धाव. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. बघा ते शेवटच्या चेंडूवर ते काय होईल. काहीसा फसवा चेंडू टाकला होता सफीर साठी सचिन याने. नक्कीच तो फसला बेट झाला. ओहो, चांगला चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र रनची सुवर्ण संधी आहे आणि हो, इथं काहीतरी बिघडलंय आणि मात्र सफीर धाव बाद झालाय. सफीर बॅक टू द पवेलियन. नक्कीच आता मात्र स्वतःची कामगिरी झाला पार पाडली आहे सफीर याने. कारण 41 धावा झाल्या, 10 धावांची गरज आहे. मात्र उर्वरित 12 चेंडू मध्ये 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. बघा जम्बोची जर्सी सुद्धा 10 नंबरची आहे आणि धावा सुद्धा 10 नंबर पाहिजे आणि त्यासाठी फलंदाज सुद्धा 10 नंबरचा पाठवलाय. नक्कीच काहीतरी देवाच्या मनात आहे. त्या 10 धावा मला वाटते निश्चितच पूर्ण करते. ते मात्र आयुष 11 मांडला संघ. अवंतर आहे. नक्कीच धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली आहे 42. 9 धावांची गरज. पुढील चेंडू घेऊन आरपा. ओ, चांगला चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह केलाय. चेंडू थांबणार नाहीये, पण चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथे. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय निखिल. आता मात्र स्ट्राईकला येतोय तो 10 नंबरचा फलंदाज जमीर दाखवे. नक्कीच हा सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. याच्या बॅट मधून लांब लांब षटकार पाहायला मिळतात. आता बघायचं आहे. हो, चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. एकच धाव मिळेल जमीरला आणि संघाला. धावसंख्या झाली आहे 44. अजूनही 7 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आयुष 11 मांडला संघ. हो, काय शॉट मारलाय. नक्की चेंडू थांबणार नाहीये, थांबलाय. आउटफील्ड थोडीशी खराब आहे तिकडे. 2 धावा नक्कीच घेतल्यात जमीरने. 2 धावाने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली आहे 46. 46 धावा मात्र आता फलकावर लागलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज जिंकण्यासाठी आणि गोलंदाजीची भार सांभाळतो अरफात. स्लोवर चेंडू, फसवा चेंडू, परंतु यष्टीरक्षक सुद्धा त्या चेंडूला पकडत नाही आहेत आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. ती आयुष 11 मांडला संघाला. त्या धावेने धावसंख्येत वाढेल. धावसंख्या झाली ती 47. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेला पॉईंटच्या वरून चेंडू फेकलाय आणि चेंडू थांबणार नाही आणि मात्र हा विजयी चौकार आलाय तो जमीरेच्या बॅट मधून. सामना विजय होतोय तो आयुष 11 मांडला संघ हाडलाय तो युवा सरपंच मांडला संघ. पुन्हा एकदा त्याच दिशेला होतं फेकलाय. कुणाल थले कुठे असेल त्याने कमेंट बॉक्स मध्ये यायचं. कुणाल थले. दोन्ही संघाने हँडशेक करायचा आणि लाईन मध्ये बाहेर यायचंय, लाईन मध्ये आतमध्ये जायचंय. प्रत्येक संघाने लक्षात ठेवायचंय दोन्ही संघांनी एकमेकांना हँडशेक करून जायचंय. कारण हे आपला
गावाची प्रीमियर लीग आहे. एक दिवस गावासाठी आणि सर्व मुलं एकत्र येऊन ही खेळतात. एक मित्रप्रेम आपल्या गावाची एकी हे दाखवायचे आहे. कारण ही